हॅलो नमस्कार. प्रथमतः आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय आहे बघूया आपण. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, एका बाजूला समांतर आहे, त्रिकोण ABC आहे, त्यामध्ये एक बाजू कोणती आहे, समजा BCला समांतर रेषा L आहे आणि ती इतर दोन बाजूंना अनुक्रमे P आणि Q मध्ये छेदते. बरोबर दिसते आपल्याला इथे. तर हे छेदल्यामुळे या ABचे दोन भाग झालेले आहेत. यांचं गुणोत्तर हे ACचे जे दोन भाग झालेले आहेत त्यांच्या गुणोत्तराशी प्रमाणात असते असं आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण बघूया आता. मग दिलेली माहिती पक्षामध्ये नेहमी लिहितो, म्हणून पक्ष काय येईल, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल, इथपर्यंत तुमचा पक्ष येईल आणि तर नंतरची गोष्ट ही काय येईल, साध्य येईल. बघूया आपण. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा म्हटल्यानंतर बघा, त्रिकोण ABC मध्ये आपल्याला काय लिहिता येईल, रेषा L समांतर बाजू BC. बरोबर, रेषा L समांतर बाजू BC आणि ही बाजू BCला रेषा L समांतर बाजू BC आणि रेषा L ही बाजू AB आणि बाजू ACला अनुक्रमे बिंदू P आणि बिंदू Q मध्ये छेदते. बघा लक्षात घ्या, रेषा L ही बाजू BCला समांतर आहे आणि रेषा L ही बाजू AB आणि बाजू ACला अनुक्रमे P आणि Q मध्ये छेदते. एवढं आपलं आलं पक्ष. आता आपण साध्य लिहिणार आहोत. साध्य काय आहे, मग सिद्ध काय करायचं आहे तुम्हाला, तेच म्हणजे साध्य. सिद्ध काय करायचं आहे की तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. तर ती रेषा म्हणजे रेषा L ही या दोन बाजूंना प्रमाणात विभागते म्हणजेच काय, AP छेद PB बरोबर AQ छेद QC काढावं लागेल आपल्याला. AP छेद PB बरोबर AQ छेद QC. छोटीशी रचना करून घेऊया. रेख PC आणि रेख BQ जोडा. आपल्याला रेख PC आणि रेख BQ जोडायचा आहे. आपण ऑलरेडी इथे जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला सिद्धतेला सुरुवात करायला काही हरकत नाही. सिद्धता, मग बघूया आपण सिद्धता. त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQB मध्ये, त्रिकोण APQ आणि
त्रिकोण PQB मध्ये या दोन त्रिकोणांकडे जर पाहिलं तर तुम्हाला काय लक्षात येते बघा, जर आपण हा त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQB ही सेपरेट आकृती करून घेतली तर अशा प्रकारची दिसेल की नाही? अशा प्रकारचे दिसेल म्हटल्यावरती जर आपण अशी उभी केली आणि पाया जर आपण AB जर म्हटलं तर या दोन्ही याच्यामध्ये ही उंची काय येईल? समान येईल. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर APQ आणि QPB या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं येईल? मग समान उंची आहे म्हणजेच पायांच्या प्रमाणात येईल. पाया काय आहे? AP आणि PB. म्हणून आपण लिहिणार आहोत आता बघा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQB म्हणजेच त्रिकोण APQचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण PQBचं क्षेत्रफळ या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात येणार आहेत. कारण बघा, APQ आणि PQB मध्ये लक्षात घ्या, उंची इथे उंची येईल, दोघांची सामायिक आहे. दोन्ही त्रिकोणांची उंची काय आहे? सामायिक आहे. म्हणून जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर घेतलं तर समान उंची असताना पायांच्या प्रमाणात येत असतं. म्हणून पाया काय आहे? AP छेद PB. याला कारण देऊया आपण, क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात. असंही कारण देऊ शकता किंवा असंही म्हणू शकता, समान उंची असलेले दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात असते. याला आपण विधान 1 नाव देऊया. त्यानंतर तसंच आपण इकडच्या दोन त्रिकोणांच्या बाबतीत बघूया. त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQC मध्ये, तसेच त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQC मध्ये. आता जर ह्या दोन त्रिकोणांचा जर विचार केला APQ आणि PQC मध्ये, जर या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर बघा, तुमची आकृती अशी आहे बघा. APQ आणि PQC ही जर आपण अशी उभी करून घेतली तर उभी करून घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काय, की त्यांची दोघांची जी उंची आहे ती उंची सामायिक आहे. आणि दोन त्रिकोण सामायिक उंची असलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायांच्या प्रमाणात असतं, हे आपण बघितलेलंच आहे. मग पाया काय आहे? AQ छेद QC. म्हणून तेच बघणार आहोत आपण इथे बघा. APQ आणि PQC मध्ये जर आपण विचार केला तर ही इथे उंची येईल. उंची दोन्ही त्रिकोणांची समान असेल, म्हणून समान उंची असलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात असतं. म्हणून त्रिकोण APQचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQCचं क्षेत्रफळ बरोबर पायांच्या प्रमाणात. APQ आणि PQC पाया काय आहे त्यांचा? AQ छेद QC. AQ छेद QC. याला सुद्धा कारण क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात. क्षेत्रफळे
पायांच्या प्रमाणात आणि याला विधान 2 नाव द्या. आता बघूया आपण बघा तिसऱ्या उदाहरणासाठी बघूया आपण आता. त्रिकोण PBC, त्रिकोण PQB असं म्हणूया. PQB व त्रिकोण PQC मध्ये या दोन त्रिकोणांमध्ये विचार करूया आपण. बघा त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQC मध्ये या दोन त्रिकोणांमध्ये जर आपण विचार केला तर काय मिळतंय आपल्याला. आपल्याला बघा रेषा L समांतर BC आहे, म्हणजेच या दोन्ही रेषांमध्ये उंची कुठेही मोजली तर ती सारखीच भरणार आहे. कुठेही मोजली हे बघा त्याच पद्धतीची ही आकृती आहे. या आकृतीमध्ये बघा PQB आणि त्रिकोण PQC मध्ये या दोन्ही त्रिकोणांची उंची कुठेही मोजली तरी ती कशी भरणार आहे, सारखीच भरणार आहे. कारण रेषा L समांतर बाजू BC आहे, बरोबर. आणि त्यांचा पाया जो आहे हा पाया PQ हा सुद्धा समान आहे. हा सुद्धा कसा आहे, समान आहे दोन्ही त्रिकोणांचा. म्हणजे याचाच अर्थ बघा PQB आणि PQC या दोन त्रिकोणांमध्ये उंची आणि पाया आणि संगत उंची सुद्धा समान आहे. याचाच अर्थ की काय आपण येथे लिहूया. त्रिकोण PQB व त्रिकोण PQC मध्ये रेख PQ हा पाया समान आहे, पाया समान आहे आणि रेख PQ समांतर बाजू BC म्हणून आपण काय म्हणू शकतो की त्रिकोण PQB व त्रिकोण PQC बघा PQ समांतर BC आहे, म्हणून आपण असे म्हणू शकतो की त्रिकोण PQC आणि त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQC मध्ये उंची सुद्धा कशी आहे, समान आहे. यांची उंची समान आहे, यांची उंची समान आहे आणि पाया आणि उंची जर समान असतील तर तुम्हाला माहिती त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळे कशी असतात, समान असतात. म्हणून आपण म्हणू शकतो, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल किंवा त्रिकोण PQBचं क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण PQCचं क्षेत्रफळ हे कसं असेल, समान असेल. आणि याला काय म्हणूया आपण, विधान 3 म्हणूया. याला काय म्हणूया, विधान 3. विधान 1, 2, 3 वरून तुम्हाला काय लक्षात येते बघा. विधान 1 बघा, विधान 1 बघा, हे विधान 1 आहे, हे विधान 2 आहे, हे विधान 3 आहे. विधान 1 मध्ये बघा काय दिलेलं आहे, त्रिकोण APQचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण PQBचं क्षेत्रफळ या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे आहे. ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे आहे. परंतु येथे काय तिसरं उदाहरण काय दिसतंय बघा. आता यांच्या डाव्या बाजू बघूया आपण. बघा डाव्या बाजू विधान 1 आणि 2ची जर बघितली तर त्रिकोण APQ आणि त्रिकोण APQ अंश सारखा आहे
आणि छेद वेगवेगळा आहे. छेद काय? त्रिकोण पी क्यू बीचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण पी क्यू सीचं क्षेत्रफळ. परंतु विधान 3 काय सांगताय? त्रिकोण पी क्यू बीचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण पी क्यू सीचं क्षेत्रफळ सारखं आहे. याचाच अर्थ यांच्या डाव्या बाजू सारख्या आहेत, म्हणून उजव्या बाजूसुद्धा कशा येणार आहेत? सारख्या येणार आहेत. मग आपण काय म्हणूया? विधान 1, 2, 3 वरून एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. अशा प्रकारे तुम्हाला विधान 1, 2, 3 वरून विधान 1, 2 व 3 वरून तुम्हाला ही गोष्ट आलेली आहे की यांच्या डाव्या बाजू सारख्या आहेत आणि डाव्या बाजू सारख्या आहेत म्हटल्यावर उजव्या बाजूसुद्धा सारख्या येतील. बरोबर? या उजव्या बाजूसुद्धा सारख्या येतील आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो? म्हणून ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. विधान 1 व 2 वरून विधान 1 व 2 वरून अशा प्रकारे आपलं प्रमेय सिद्ध झालेलं आहे. म्हणजेच त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या 2 बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते, असं आपलं सिद्ध झालेलं आहे.